नमस्कार शेतकरी बांधवांनो, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना नियमित जे शेतकरी कर्ज आपलं नियमित भरतात त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण करणं गरजेचं आहे। जर त्या अटी पूर्ण केल्या नाहीत तर त्यांना या 50,000 रुपयांपासून वंचित राहावं लागू शकते। तर मित्रांनो, हे अट कोणती आहे जे पूर्ण करावी लागणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, बळीराजाला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करून त्याला पुन्हा एकदा सन्मानाने शेती करण्याची बळ देणाऱ्या राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेने आता गती घेतली आहे। गेल्या काही वर्षातील नैसर्गिक संकटाच्या मालिकेमुळे खचलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना एक संजीवनी ठरणार आहे। मात्र या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात मिळवण्यासाठी सरकारने आधार प्रमाणीकरण ही अट अनिवार्य केली आहे। ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कर्जमाफीच्या लाभाचा मार्ग मोकळा होणार असल्याने जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांच्या नजरा आता आधार केंद्राकडे लागल्या आहेत। पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी उरलेले हे पाऊल शेतकऱ्यांसाठी अंतिम टप्प्यातील महत्त्वाची पायरी ठरणार आहेत। मित्रांनो, शेतकऱ्यांनी जवळच्या CSC केंद्रावर किंवा बँकेत जावे, आपल्या अंगठ्याचा ठसा देऊन माहितीची खातरजमा करावी। माहिती जुळल्यास पोर्टलवर सक्सेस असा संदेश येईल। काही त्रुटी असल्यास आधार केंद्रावर जाऊन दुरुस्ती करून घ्यावी। ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली का? मित्रांनो, ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना पीक पाहणी, कर्ज आणि विमा यांसारख्या सेवा भविष्यात पेपरलेस पद्धतीने मिळणे सुलभ होईल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे। थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करणे आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन देणे असा दुहेरी उद्देश या योजनेचा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू झालेली ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी आहे। शेतकरी मित्रांनो, आधार प्रमाणीकरण करणे देखील अनिवार्य आहे। केवळ अर्ज करून चालणार नाही, तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला आपले आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे। ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांनाच ही प्रक्रिया पूर्ण करता येईल। प्रमाणीकरण न झाल्यास लाभ मिळण्यास तांत्रिक अडचण येऊ शकते। शेतकऱ्यांना मिळणार असा लाभ: थकीत कर्जदार ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत झाले आहे त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी थेट दिली जाणार आहे। नियमित कर्जदार शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन शासनाकडून गौरविण्यात येणार आहे। 79,000 शेतकऱ्यांकडे 814 कोटींचे कर्ज थकीत। चंद्रपूर जिल्ह्यात सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या सुमारे 78,958 शेतकऱ्यांकडे 813 कोटी 84 लाख रुपये थकीत आहेत। तर 71,810 नियमित शेतकऱ्यांची माहिती DDRने भरली आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी काही नियम आणि निकष आणि अटी घातलेल्या आहेत। योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे। शासकीय कर्मचारी आणि प्राप्तिकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतील। एका आधार क्रमांकावर केवळ एकालाच म्हणजेच पती किंवा पत्नीपैकी एकाला लाभ मिळेल। कर्ज मर्यादा 2 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे। आधार प्रमाणीकरणाबाबत अद्याप काही आले नाही, मात्र कर्जदाराबाबत मागितलेल्या नियमित व थकबाकीदारांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे। मित्रांनो, अशा प्रकारे हे नवीन नियम आणि अटी याच्यामध्ये घातलेले आहेत। जर तुम्हाला 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान मिळवायचं असेल तर हे अटी पूर्ण करणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती पुढेही जाणून घ्यायची असेल तर आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।